जिवंत महान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज या सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं व्हॉट्सअप होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा तो त्याच्या वचनाच्या द्वारे परिपूर्ण करो. हा जो कार्यक्रम आहे तुम्हा सर्वांना माहीत आहे, हा परिपूर्णपणे बायबलवर आधारित आहे. परमेश्वराच्या गोष्टी, परमेश्वराची इच्छा, जिवंत देवाची मानवासाठी असलेली योजना आणि अनेक गोष्टी या कार्यक्रमाच्या द्वारे तुम्हापर्यंत पोहोचविल्या जात आहे. हा कार्यक्रम कधीच कोणावरही टीका करीत नाही. कोणाबद्दलही यामध्ये कसल्याच प्रकारच्या वल्गना केल्या जात नाही किंवा हा कार्यक्रम कोणामध्ये भेदभाव न करता सर्व मानवांसाठी हा कार्यक्रम उपलब्ध करण्यात आलेला आहे. जो कोणी या कार्यक्रमामध्ये जोडला गेलेला आहे त्याच्यावर देवाची कृपा प्रगट झालेली आहे. कारण देवाच्या कृपेशिवाय कोणीच देवाच्या वचनामध्ये येऊ शकत नाही किंवा देवाचं वचन ऐकू शकत नाही. ही देवाने दिलेली महान संधी आहे. आज सकाळी जितकेही भाविक, प्रेक्षक, श्रद्धाळू, पवित्र जन या कार्यक्रमासोबत जोडल्या गेलेले त्या सर्वांवर देवाची कृपा आहे. आणि माझी प्रार्थना आहे की परमेश्वराची कृपा सदोदित तुम्हा बरोबर असो. आपण प्रार्थना करूया आणि आजच्या आपल्या धड्यासाठी आपण जिवंत परमेश्वराकडून मार्गदर्शन घेऊया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. स्वर्गीय बापा, तुझ्या पवित्र शास्त्रामधून, बायबलमधून आम्ही शिकत असताना तू आम्हाला मार्गदर्शन कर. तुझं ज्ञान पुरव स्वर्गीय बापा. अनेक भाविक आहेत, श्रद्धाळू आहेत, अनेक परमेश्वरा या कार्यक्रमासोबत जोडल्या गेलेले पवित्र जन आहेत, अनेक प्रेक्षक आहेत. प्रभू, त्यांना तू आशीर्वादित कर. परमेश्वरा, तुझ्या वचनाची गोडी त्यांच्या अंतःकरणामध्ये तू लावलेली आहे. त्यांना ही सुसंधी दिली परमेश्वरा की त्यांनी हा कार्यक्रम पाहावा आणि त्याद्वारे परमेश्वरा त्यांनी तुझं गौरव करावं. याबद्दल मी तुझा आभार मानतो. या संपूर्ण चांगुलपणाबद्दल, या सकाळच्या वेळेबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आज तुझ्या वचनाच्या द्वारे तो आम्हाला मार्गदर्शन कर. आमचा धन्यता आणणारा प्रवेश याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजचा जो आपला विषय आहे त्या विषयाचं, त्या धड्याचं शीर्षक तुमच्या टीव्ही संचावर आलेलं आहे आणि ते आहे ख्रिस्ती लोकांचे पवित्रीकरण. द ख्रिस्टियन्स सॅन्क्टिफिकेशन. ख्रिस्ती लोकांचे पवित्रीकरण हा फार महत्वाचा आणि फार गहन विषय आहे. महत्वाचा आणि गहन यासाठी मी म्हटलं आहे कारण अनेक विश्वासणारेच यामध्ये डळमळीत झालेले आहे, गडबडीत झालेले आहे, संभ्रमात आहे. अनेक जण आहेत आणि त्यांना अजूनही काही गोष्टींची उत्तरं मिळाली नाहीत कारण ती त्यांनी शोधलीच नाहीत. कारण जोपर्यंत तुम्ही आणि मी शोधणार नाही म्हणजे अध्ययन करणार नाहीत, अभ्यास करणार नाहीत, जो प्रश्न त्यांना स्वतःला पडलेला आहे जोपर्यंत ते उच्चारणार नाहीत, बोलणार नाहीत, तेव्हा त्यांना कळेल कशा प्रकारे. अनेक 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 विश्वासणारे जे बायबलवर विश्वास ठेवतात ते संभ्रमात आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. आणि जे तुम्ही भाविक आहात, श्रद्धाळू आहात, तुम्हालाही काही प्रश्न आहेत, काही समस्या आहेत. तुम्ही ज्या मार्गानुसार आहात, ज्या विधी तुम्ही करता, त्यामध्ये तुम्हापैकी बहुतेक लोक अजूनही अंधश्रद्धेच्या नादी लागलेले आहात. काहीच माहीत नसताना उगीच चालत आहात आणि स्वतःचं पवित्रीकरण कसं होईल त्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, उपाय आहेत, ते करून तुम्ही आलेले आहात. आणि तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये ही प्रश्न आहे की आमचं पवित्रीकरण झालं की नाही झालं.
कारण तुम्ही जसेला तसेच दिसता, तसाच व्यवहार, तसंच वागणं, तसंच चालणं, काहीच फरक नाही आहे, काही बदल नाही आहे. मग हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे, म्हणून आज आपण विषय घेतलेला आहे ख्रिस्ती लोकांचे पवित्रीकरण. जसं मी सांगितलं की जोपर्यंत आम्ही अध्ययन करणार नाही, जोपर्यंत प्रश्न विचारणार नाही, जितकेही विश्वासणारे आहेत त्यांनी हा प्रश्न ज्याही मंडळीमध्ये ते जात असतील, ज्याही पुढाऱ्याच्या द्वारे ते प्रशिक्षण घेत असतील किंवा सहभागिता ज्यांची जेथे असेल, त्यांच्या मनातला प्रश्न त्यांना सांगितलाच पाहिजे. जर त्यांच्याकडे योग्य उत्तर असेल तर ते देतील, नाहीतर तुम्हाला तो शोधावा लागणार आहे. कारण ज्या गोष्टी तुम्हाला आतून खातात, ज्या गोष्टी तुमच्या अंतःकरणामध्ये प्रश्नांकित चिन्ह निर्माण करतात की माझं तारण झालं की नाही झालं, का उगाच मी स्वतःला विश्वासणारा म्हणत आहे, असं अनेकांच्या अंतःकरणामध्ये प्रश्न आहे. अनेकांच्या अंतःकरणामध्ये प्रश्न आहे. पण काही लोक त्याला टाळतात. काही लोकांना वाटतं की त्याचा माझ्या जीवनावर काही फरक पडत नाही, त्याच्यामुळे माझे काही व्यवहार थांबत नाही, त्याच्यामुळे चर्चमध्ये जाणं माझं काही थांबत नाही, त्याच्यामुळे माझं कोणतीच गोष्ट अडत नाही, त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याची काही गरज वाटत नाही, असं काही जण करत आहेत आणि दुर्लक्ष करीत आहेत. आणि महाभयंकर परिणामाला ते सामोरे जातील जर त्यांनी प्रश्न विचारला नसेल तर, आणि योग्य उत्तर मिळालं नसेल तर मग ते कोणाकडे जात आहेत हे त्यांनी शेवटपर्यंत शोधणं फार महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्हाला स्पष्ट उत्तर मिळत नाही, शाश्वती मिळत नाही, गॅरंटी होत नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे. जर एखादा व्यक्ती डॉक्टरकडे जात असेल आणि त्याच्या जीवनामध्ये जे काही अडखळण आहे, समस्या आहे, आजार आहे, प्रश्न आहे, तो जर डॉक्टरला मोकळेपणाने सांगू शकला नसेल तर डॉक्टर योग्य इलाज करणार नाही. पण त्याच्या शरीराचा प्रश्न आहे, त्याच्या दुखण्याचा प्रश्न आहे, तो त्याला अडखळण ठरणार आहे, त्याच्या व्यापारामध्ये, बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये, चर्चमध्ये जाण्यामध्ये सुद्धा. मग त्याला ते सांगावंच लागणार आहे. तेथे त्याला नाही म्हटलं तरी तो सांगणारच, कारण ते त्याचं दुखणं आहे. पण हा जो आत्मिक प्रश्न आहे याकडे तो दुर्लक्ष करतो, आणि याचं मुख्य कारण आहे सैतान. सैतान म्हणतो जसं चालत आहे तसं चालू दे. तू विश्वास ठेवला, तू प्रार्थना करतोस, तू गीते गातोस, तू संदेश देतोस, तू बायबलवर पुष्कळशा गोष्टीचं भाष्य करतोस, प्रवचनही करतोस, मग तुझ्या अंतःकरणामध्ये जे प्रश्न पडत असतील हे तुझी एक भ्रामक कल्पना आहे, तुझं तारण झालेलं आहे, पण उगीच तुझ्या मनामध्ये प्रश्न येत असतात, ते बाजूला टाळ, काही फरक पडत नाही, झालेला आहे एकदा, तू मोकळा झालेला आहे. हे सैतान टाकतो, कारण आम्ही तो प्रश्न विचारला तर काही जणांना वाटेल की लोक आम्हाला हसतील, देवाचा सेवक म्हणेल अहो तुम्ही तर दुसरी पिढी आहात, तिसरी पिढी आहात, इतक्या वर्षानंतर हा प्रश्न कसा का निर्माण झाला, कदाचित लोक आम्हाला हसतील किंवा देवाचा सेवक हसेल असं आम्हाला वाटतं. आणि अनेक प्रवचनकार सुद्धा हाच प्रश्न निर्माण करतात की आम्ही जर लोकांना शिकवणारे आहोत आणि आमच्या मनामध्ये जर हा प्रश्न येत असेल तर मग लोक आम्हाला काय म्हणतील. त्याच्यामुळे अनेक प्रवचनकार सुद्धा हा प्रश्न इतरांसोबत शेअर करू शकत नाहीत. किती गंभीर समस्या आहे. सैतानाने कशा प्रकारे आमची मने कुंठित केलेली आहे की आम्ही प्रश्न विचारू नये. काही ठिकाणी तर अशा प्रकारे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की प्रश्न विचारणे म्हणजे तुम्ही देवाविरुद्ध बंडखोरी करणे आहे. काही प्रश्न विचारायचा नाही, जसं चालू आहे तसं चालू द्या. अनेक ठिकाणी तसं आहे, जबरदस्ती आहे, सांगितलेलं आहे तसंच करायचंय, त्याच्यावर त्या माणसाने प्रश्न विचारायचा नाही. पण ज्या वेळेस जो कोणी जगातला व्यक्ती बायबलकडे येतो, बायबलमध्ये जितकेही संदेश ते होऊन गेलेले आहेत त्यांनी देवासोबत प्रश्न केलेला आहे की परमेश्वरा माझा हा प्रश्न आहे, तू माझ्यासोबत आहे काय, याचं मला चिन्ह दाखव. अनेक सेवकांनी प्रश्न केलेला आहे.
देवाने त्यांना रागावलं नाही, परमेश्वराने त्यांचा अपमान केला नाही, परमेश्वराने त्यांना भस्म केलं नाही, पण त्यांच्या प्रश्नांची उत्तर देवाने सुद्धा दिलेली आहेत. देव स्वतः उत्तर देतो. प्रभू येशू आपल्या शिष्यांना उत्तर देत होता, प्रश्नांचं उत्तर समजावून सांगत होता. पवित्र आत्मा आम्हाला समजावून सांगतो. जर देव आम्हासाठी सर्व गोष्टी करीत आहे, तर मग इतर लोक कसं काय आम्हाला शिकू शकतात की तुम्ही प्रश्न विचारू नये जे तुमच्या मनातील आहे आणि ते देवाविरुद्ध आहे, धर्माविरुद्ध आहे, शास्त्राविरुद्ध आहे? हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. प्रश्न विचारणे अंतःकरणातील आत्मिक गोष्टीसाठी फार महत्वाचा आहे. मोशेने स्वतः परमेश्वराला प्रश्न केला की देवा तू कोण आहेस? ते लोक जर मला विचारतील की तुला कोणी पाठवलं तर मी काय सांगू? आणि त्याने अनेक प्रश्न केले की प्रभू मला बोलता येत नाही. प्रत्येक गोष्टीचं उत्तर प्रभूने दिलं आणि उपायही त्याला दिला काय करायचं म्हणून. त्याद्वारे महान क्रांती घडली. हे बायबल आम्हाला सांगतं, बायबल वाचनाच्या द्वारे. आता अनेक विश्वासणाऱ्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा आहे. अनेक गोष्टी आहेत. बायबलमध्ये एक सुंदर कथा आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छितो या विषयामध्ये आम्हाला अधिक गोष्टी समजण्यासाठी. प्रभू ख्रिस्ताचा एक शिष्य फिलिप, ज्याचं नाव, त्याला पवित्र आत्म्याने अत्यंत दुर्गम भागामध्ये अरण्यामध्ये घेऊन गेला आणि त्या अरण्यामध्ये यरुशलेम मधून एक भाविक, एका राज्याचा कारभारी, संपूर्ण मोठा अधिकारी बायबलचं वाचन करीत आपल्या रथामध्ये चाललेला होता. आणि ज्यावेळेस त्या रथाजवळ देवाचा सेवक फिलिप आला, त्याने त्याला प्रश्न केला, तुम्ही जे वाचत आहात हे तुम्हाला कळत आहे काय? त्यावेळेस त्या अधिकाऱ्याने फार नम्रपूर्वक आणि सत्य उत्तर दिलं, जोपर्यंत कोणी मला समजावून सांगणार नाही तेव्हा मला कसं कळेल की कोणाबद्दल लिहिलेलं आहे? आणि त्या शास्त्र भागापासून फिलिप्पाने त्याला देवाची संपूर्ण सुवार्ता सांगितली आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे त्याच वेळेस त्याचं तारण झालं, ज्यावेळेस त्याने त्याच्या अंतःकरणातला प्रश्न देवाच्या सेवकासमोर सांगितला. त्याने विचारलं नाही की तुम्ही कोण मला प्रश्न विचारणार आहे? तुम्ही इथे कसे काय आलात? काय गरज आहे? मला समजतं, मी माझं वाचन करीत आहे, हे सहज आहे, मला त्याचं काही देणं घेणं नाही आहे, ते कोणाबरोबरही असो. पण त्याला प्रश्न पडलाय कोणाबद्दल आहे? आणि ते त्याच्या स्वतःबद्दल होतं. त्याला नंतर कळून आलं, जेव्हा तो वाटेने चाललेला असताना त्याने त्या देवाच्या सेवकाला फिलिप्पाला म्हटलं, येथे पाणी आहे, आता मला बाप्तिस्मा घेण्यासाठी कोण मना करेल? आणि त्यावेळेस बायबल सांगतं दोघंही पाण्यामध्ये उतरले आणि बाप्तिस्मा घेतले. याचा अर्थ तो प्रश्न त्याचा स्वतःचा होता की मी एवढा भाविक आहे, यरुशलेम मध्ये येतो, पण माझं तारण झालेलं आहे की नाही? मी सर्व गोष्टी करतो, पण माझ्या अंतःकरणामध्ये जी चुटपुट चालू आहे त्याच्या प्रश्नाचं उत्तर देवाने त्याला दिलेलं आहे. बायबल सांगतं आम्हाला ख्रिस्ती लोकांचे पवित्रीकरण. आता त्यामध्ये अनेक डिनॉमिनेशन्स आहेत, वेगवेगळ्या विधी आहेत पवित्रीकरणाच्या, दृढीकरणाच्या, बाप्तिस्म्याच्या, वेगवेगळ्या विधी आहेत. काहींचं म्हणणं आहे की बाप्तिस्म्याच्या पूर्वी तारण आहे, काहींचं म्हणणं आहे की बाप्तिस्मा झाल्यानंतर तारण आहे. काही जण अशा प्रकारे शिकवतात की बाप्तिस्मा नाही घेतला तरी काही फरक पडत नाही. पवित्रीकरणाचे असे वेगवेगळे उत्तर आहेत. आणि जोपर्यंत कोणी आमच्यावर हात ठेवून अभिषेक करणार नाही तोपर्यंत पवित्रीकरण येणार नाही, असंही काही जणांना वाटतं. विशिष्ट लोकांची गरज आहे. या सर्व गोष्टी आहेत त्या संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत. पाण्याच्या बाप्तिस्म्यापेक्षा अग्नीचा बाप्तिस्मा महत्वाचा आहे. संभ्रम, प्रत्येक प्रश्न, आणि अनेकांनी देवाच्या वचनाप्रमाणे केलेला आहे पण मनामध्ये प्रश्न. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की त्यांनी
ज्या वेळेस प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केला त्यावेळेस त्यांनी या गोष्टीचा कदापि विचार केला नाही. ते भावनिक होऊन आलेत किंवा त्यांनी तो सखोल विचार केला नाही. आणि नंतर त्यांना तो प्रश्न पडलेला आहे आणि मग तो प्रश्न कसा सोडवावा त्याच्या आता गोंधळात ते आहे. आणि कदाचित त्यांनी तो सोडूनच दिलेला आहे की तो सुटो का न सुटो, माझ्या मनाला खात्री झालं असेल ते परमेश्वर पाहिल. कोणी पाहिलं कोणाला माहित, स्वतःला खात्रीच नाही. जर तुम्हाला आणि मला खात्री नाही तर मग आम्ही इतरांना कसं काय सांगू शकतो, हा फार मोठा प्रश्न आहे. बायबलमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तिकडे आपण लक्ष देऊया. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि 10 ते 14 वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. लक्ष द्या संपूर्ण विश्वासणाऱ्यांना आणि संपूर्ण भाविकांना सुद्धा. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय 10 ते 14 ही वचने. बुक ऑफ हिब्रूज चॅप्टर 10 वर्सेस 10 to 14. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. लक्ष द्या विश्वासणाऱ्यांना, त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाही तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो, परंतु पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे. कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. काय सांगण्यात आलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेस आपला देह वधस्तंभावर दिला त्याच वेळेस जितक्यांनी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, जितक्यांचा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पापाच्या क्षमेकरिता बाप्तिस्मा झाला त्या सर्वांना देवाने एकदाच पवित्र करून ठेवलेलं आहे. हे स्पष्ट उत्तर आहे. एकदाच पवित्र केलेला आहे. आता वारंवार आम्हाला पापासाठी यज्ञ करण्याची गरज नाही. आता काही लोक अशा प्रकारे म्हणतात की आता आम्हाला तशा प्रकारच्या पूजा पद्धती करायची गरज नाही, पुन्हा त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. पण जे लोक विशेष प्रकारे यज्ञार्पण करणारे होते त्यांना आता वारंवार यज्ञ करण्याची गरज नाही. पवित्र शास्त्र त्यांना समजावून सांगत आहे आणि आम्हाला समजावून सांगत आहे. आमच्यासाठी येशू एकदाच वधस्तंभावर मृत्यू पावलेला आहे, त्याने एकदाच देहार्पण केलेलं आहे. हे फार स्पष्ट आहे. एकदा मरण पावलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रभू ख्रिस्त संपूर्ण पापी लोकांसाठी वधस्तंभावर मरण पावला. आणि ही गोष्ट जेव्हा यहुदी लोकांना कळाली त्यावेळेस त्यांनी पेत्राला म्हटलं की बंधुजन हो, आता आम्ही काय करावं? प्रेषितांचं पुस्तक विश्वासणाऱ्यांना वाचून काढा. ख्रिस्ती लोकांचं पवित्रीकरण कसं आहे? एकदाच पवित्रीकरण आहे, स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्या लोकांनी प्रश्न केला, बंधुजन हो, आम्ही जे महाभयंकर पातक केलेलं आहे त्यासाठी आता आम्ही काय करावं? तेव्हा पेत्राने त्यांना म्हटलं नाही की तुम्ही अमुक अमुक यज्ञ करावा. पेत्राने त्यांना असं म्हटलं नाही की तुम्हाला आता सर्वांना जवळजवळ 1 वर्ष आमच्या सानिध्यामध्ये राहावं लागेल, आम्ही जसं चालतो तसं चालावं लागेल आणि जे आता आम्ही प्रेषित आहोत
हे आम्ही ठरवणार की तुम्ही काय करावं हे नंतर आम्ही सांगू तुम्हाला, तो अधिकार आम्हाला देण्यात आलेला आहे, असं पेत्राने त्यांना उत्तर दिलं नाही. त्याचप्रमाणे पेत्राने त्यांना असंही म्हटलं नाही की तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, तुमचा पश्चाताप झालेला आहे, आता तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, तुम्ही फक्त आता येशूवर विश्वास ठेवून निश्चिंत राहा, असंही त्याने म्हटलं नाही. फक्त विश्वास म्हटलं नाही. बायबल सांगता आम्हाला जो विश्वास ठेवतो, बाप्तिस्मा घेतो, त्याचे तारण होईल. आणि तेच उत्तर पेत्राने त्या संपूर्ण यहुदी ज्यांनी पश्चातापी होऊन पेत्राला आणि इतर बांधवांना प्रश्न केला की आम्ही या महाभयंकर पातकासाठी काय करावं, त्यावेळेस त्याने उत्तर दिलं त्यांना, पश्चाताप करा आणि प्रत्येकाने आपापल्या पापांसाठी, पापांच्या क्षमेकरिता प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे तुम्हा प्रत्येकाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. आणि त्याच दिवशी सुमारे 3000 लोकांचा बाप्तिस्मा झाला पवित्रीकरणासाठी. एकदाच पवित्रीकरण, येशूवर विश्वास ठेवण्याच्या द्वारे आणि बाप्तिस्मा करण्याच्या द्वारे. काही लोक प्रश्न विचारतात, नाही 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 नाही, तसं पवित्रीकरण होत नाही. काही फार ज्ञानी लोकांचे प्रश्न आहेत, फार ज्ञानी आहेत ते म्हणतात की फक्त पाण्याने काही होऊ शकत नाही. त्या व्यक्तीला त्या संपूर्ण रूढी, परंपरा, नियमशास्त्र संपूर्ण पारंगत पाहिजे, त्यांनी रोज अभ्यास करायला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी हळूहळू निघून जातील, एकदा निघून जाणार नाहीत आणि मग नंतर कालांतराने तो पवित्र केला जाईल. याचा अर्थ बाप्तिस्म्यामध्ये आमची सर्व पातके नाहीसी होतात, हेच अनेकांना कळालं नाही. जर आम्ही संपूर्णपणे शुद्ध केला जातो तर ते पवित्रीकरण आहे. आम्ही पवित्र ठरतो त्याच दिवशी, कर्माने नव्हे तर देवाच्या कृपेने. देवाच्या कृपेने आम्ही पवित्र ठरविल्या जातो. जो कोणी आत्मा प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करतो तो नवी सृष्टी आहे, हे बायबल स्पष्टपणे सांगतं. मग आमच्यामध्ये, विशेष प्रकारे विश्वासणाऱ्यांमध्ये, हे वेगवेगळ्या प्रकारचे विधी आणि परंपरा आम्ही स्वतःला का लावून टाकलेल्या आहेत? का अशा प्रकारच्या विधी लावून अनेकांना सत्य वचनापासून आम्ही दूर ठेवलेलं आहे आणि सत्य वचन दाबून ठेवलेलं आहे? बायबल सांगतं, जे सत्य वचन दाबून ठेवतात किंवा सांगत नाहीत त्यांच्यावर महाभयंकर अनर्थ ओढवल्या जाणार आहे. कारण सत्य वचन सांगितल्या जात नाही. जे सत्य आहे, ख्रिस्ती लोकांचे पवित्रीकरण, जो व्यक्ती प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, जो प्रभू ख्रिस्ताचे आज्ञा पालन करतो, तो त्याच दिवशी पवित्र ठरविला जातो जिवंत देवाच्या द्वारे. त्याला कोणत्याही मानवाचं सर्टिफिकेट लागत नाही, तो स्वतः पवित्र ठरविल्या जातो आणि पवित्र आत्मा त्याचा ताबा घेतो. हे सर्वात महत्वाचं आहे, ख्रिस्ती लोकांचे पवित्रीकरण. आणखीन एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की काही लोक म्हणतात अधिक ज्ञानी आहेत, बुद्धिवादी आहेत, ते असं म्हणू शकतील की नाही, मग तो पवित्र झाल्यानंतरही पुन्हा पाप करतो, मग पुन्हा पवित्रीकरणासाठी त्यासाठी काही विधी आहेतच, त्या कराव्याच लागतात, त्या विधी केल्याशिवाय मग तो पवित्र ठरला जाणार नाही. असेही काही लोकांनी पवित्रीकरणाच्या विधी तयार केलेल्या आहेत. पण त्यासाठी बायबलमध्येच उत्तर आहे हे त्यांना माहित नाही. ज्यांचं एकदा पवित्रीकरण झालेलं आहे, ज्यांचा विश्वास प्रभू ख्रिस्ताच्या देहार्पणावर आहे की एकदाच तो यज्ञ आमच्यासाठी प्रभू ख्रिस्ताने सर्व काळासाठी अर्पण केलेला आहे, तर पुन्हा पुन्हा आम्हाला बाप्तिस्मा घेण्याची गरज नाही. तर त्यानंतर जेव्हा केव्हा आमच्या हातून कळत न कळत जर पाप घडले तर फक्त पश्चाताप करायची गरज आहे. प्रभू मला पापांची क्षमा कर, आणि पुन्हा ते पातक त्याच्या हातात होऊ नये याची जबाबदारी त्याची आहे. पण जर तो वारंवार तेच करीत असला तर त्याचा परिणाम त्याला भोगावा लागणारच आहे.
ख्रिस्ती लोकांचं पवित्रीकरण याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की तो त्यांना जपावं लागणार आहे, ते सांभाळावं लागणार आहे, जागृत राहावं लागणार आहे आणि ते पवित्रीकरण त्यांनी गमावू नये यासाठी त्यांनी सदोदित देवाच्या वचनामध्ये सहभागितेमध्ये राहणं फार महत्वाचं आहे. आणि जर कदाचित पतन झालंच तर पश्चाताप नक्कीच करायला पाहिजे. अधिक वेळ घालू नका. पश्चातापी व्हा, भग्न हृदयी व्हा आणि प्रभूकडे वापस या. पवित्रीकरण तुमचं वाट पाहत आहे, कारण ते ऑलरेडी तुम्हाला दिलेला विश्वास असणाऱ्यांना ते गमावू नका. बायबल काय सांगतं तिकडे आपण लक्ष देऊया. थेसलोनिकरास दुसरे पत्र मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. थेसलोनिकरास दुसरे पत्र 2 अध्याय आणि 13 वचन काय सांगतं इकडे लक्ष देऊया. थेसलोनिकरास दुसरे पत्र 2 अध्याय आणि 13 वचन. 2 थेसलोनियन्स चॅप्टर 2 वर्सेस 13. बंधुजनो हो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे, कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथम फळ म्हणून तारणासाठी निवडले आहे. हे परमेश्वराने तुम्हाला पवित्रीकरणामध्ये निवडलेलं आहे. जर परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे तर मग आमचा विरोधी कोण? आणि म्हणून माझी तुम्हा संपूर्ण विश्वासणाऱ्यांना कळकळीची विनंती आहे की संभ्रमामध्ये राहू नका. तुमच्या अंतःकरणातील प्रश्न देवाच्या सेवकाला नक्की विचारा, पण खात्री करून घ्या पवित्र वचनाच्या द्वारे. काय तुमचा बाप्तिस्मा पापाच्या क्षमेसाठी झाला होता काय? जर झाला असेल तर प्रभूने तुम्हाला निवडलेला आहे त्याच्या पवित्रीकरणासाठी. पण जर तुम्ही फक्त एखाद्या मंडळीचं सभासद होण्यासाठी किंवा हा एक विधी आहे आणि तो करावा लागतो म्हणून जर केलं असेल तर मग प्रश्न आहे तुमच्या अंतःकरणामध्ये. त्याचप्रमाणे तुम्ही बाप्तिस्मा कसा घेतलेला आहे यावरही तुम्हाला प्रश्न असणं फार आवश्यक आहे. काय तुमचा बाप्तिस्मा प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे झालेला आहे काय? म्हणजे बुडवून, जसं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये त्यांना बाप्तिस्मा द्या. मग तुमचा बुडवून बाप्तिस्मा झालेला आहे की शिंपडून किंवा ओतून, यावर तुमचं पवित्रीकरण ठरलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मानवाच्या अंतःकरणामध्ये म्हणजे विश्वासणाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रश्न आहेत, पण तो विचारत नाही, गडबडीत आहे. आणि मग त्याला नंतर त्याचा भयंकर पस्तावा येईल की किती साधं सोपं उपाय होता, उत्तर होतं, पण मी त्याकडे लक्ष दिलं नाही. मी सहज चर्चमध्ये जात होतो, येत होतो, मला वाटलं याचा काही फरक पडत नाही. पण हा फरक पडणारा प्रश्न आहे, काय माझं पवित्रीकरण झालेलं आहे काय? त्याचप्रमाणे भाविकांना आणि श्रद्धाळू लोकांना, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जात आहात त्या मार्गानुसार तुम्हाला पवित्रीकरण नक्कीच मिळालेलं आहे काय? आणि मी तुम्हाला सांगतो, बायबल तुम्हाला बोलवित आहे खरं पवित्रीकरणासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठी वधस्तंभावर एकदाच आपला देह अर्पण केलेला आहे. आता पुन्हा पुन्हा त्या विधी यज्ञ करण्याची गरज नाही. पुन्हा पुन्हा त्या पूजा अर्चा करण्याची गरज नाही. पुन्हा पुन्हा त्या अंधश्रद्धेच्या नादी लागण्याची गरज नाही. एकदाच येशूकडे या, येशूचा स्वीकार करा आणि प्रभू तुमचं पवित्रीकरण करेल. त्याच दिवशी ज्या दिवशी तुम्ही प्रभू ख्रिस्ताचा उघडपणे स्वीकार करा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय महान परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. अनेक भाविकांनी, अनेक श्रद्धाळू लोकांनी, विश्वासदारांनी परमेश्वरा आज तुझं वचन ऐकलेलं आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये जी चुटपुट लागलेली आहे त्याची उत्तरं त्यांना मिळण्यासाठी सहाय्य कर स्वर्गीय बापा. प्रभू, योग्य ती उत्तरं त्यांना प्राप्त होऊ दे. ती त्यांच्या आत्म्या संदर्भामध्ये आहेत, त्यांच्या जीवना संदर्भामध्ये आहेत, त्यांच्या सार्वकालिक जीवनासाठी परमेश्वर उपयुक्त आहेत.
त्या सर्व गोष्टीची उत्तरं त्यांना मिळू दे स्वर्गीय बापा. आणि त्यांनी संभ्रमामध्ये न राहता, दुर्लक्ष करून न राहता, जागरूकतेने ख्रिस्ती जीवन जगावं यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर. हे प्रभू, प्रत्येकाची तू काळजी घे. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.